स्पर्धेतनं आता भारतीय संघ बाहेर पडला आहे, पण तरीही सगळ्यात मोठा सामना असल्यामुळं लोकांच्या अपेक्षा खूप होत्या। लोकांनी आपापली कामं सांभाळून काहींनी सुट्ट्या टाकून आज मॅच बघितली। लोकांशी बोलूया, त्यांच्या मनात नेमकं काय काय येतंय। आता सामना झालेला आहे, पूर्ण तुम्ही बघितले असेल मॅच। काय काय गोष्टी सकाळपासून घडल्या, काय काय आवडलं, काय नाही आवडलं, काय आज आम्ही क्लास बुडून वगैरे सगळे मॅच बघायला गेलो, तरी मॅच बघताना असं आम्हाला वाटत होतं स्टार्टिंगपासून की इंडिया जिंकेल, पण तरी त्यांनी स्कोर जो उभा केला त्याच्यानंतर आज चेस करू असं वाटत होतं। पण नंतर कोहलीची जेव्हा विकेट गेली तेव्हा जरा आशा कमी झाल्या की जिंकणार, आपण कमी हरू शकतो असं वाटत होतं। पैजा वगैरे लावला त्या मित्रांची किंवा काही काय पैज असंच नाही, सगळं कामं सोडून आम्ही सगळे पहिलं मॅच बघायला आलो होतो। प्रेफरन्स पहिला त्यासाठी होता, म्हणजे ऑफिसची कामं आम्ही वेळात वेळ काढून कामं नंतर करत होतो, आधी मॅच पाहत होतो। पहिल्या 7-8 मॅच ज्याप्रमाणे जिंकल्यात तसंच हे आपण जिंकेल असं वाटलं होतं, पण ठीक आहे, आता शेवटी खेळ आहे, चालायचं हार जीत। एकंदरीत मागे जे 7 सामने आपण पाहिले सगळेच आपण जिंकलेले होते, त्यामुळे सामूहिक कामगिरी झालेली होती। त्यामुळे प्रत्येकाकडनं अपेक्षा ही सगळ्यांकडनंच होती की कोणी जर समजा जरी कोहली आऊट झाला तर रैना खेळेल, रैना आऊट झाला तर रहाणे खेळेल, पण कोणाकडनं अशी मोठी खेळी झालीच नाही आणि त्यांचाही तसा स्कोर जास्त असल्यामुळे आपण तिथे कमी पडलो थोडेसे। आपल्या टीमचा खेळ चांगला होता, पण थोडे पहिल्यांदा सुरुवात शफल खूप ब्लेड झाले, त्यामुळे रन नाही झालेला। नाही, पहिल्यापासून ते याच्यामध्ये टीम स्पिरिट कुठेतरी कमी पडते असंच वाटत होतं त्या याच्यामध्ये। पहिले जे ओपनिंग बॅट्समन होते त्यांचासुद्धा जो स्कोर होणं अपेक्षित होतं त्या याच्यामुळे ते झालं नाही तेवढं। आणखीन सगळंच त्या याच्यानंतर डिसेंडिंग स्पीडमध्ये कमी होत गेले। तुमच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट काय होता? धोनीची विकेट गेल्यानंतर टर्निंग पॉईंट झाला। तिथे मॅच गेली आपल्या हातून, तोपर्यंत असं वाटत होतं जिंकेल, वाटत होतं, आशा होती की धोनी मॅच जिंकून देईल। की धोनी तेवढी पॉवर आहे मॅच जिंकून देण्याची, कारण तो मॅच फिनिशर, ग्रेट फिनिशर येतो, त्यामुळे आज काही जमलं नाही। धोनी होता तोपर्यंत अपेक्षा कायम होत्या, पण आज काही त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत। मॅच हारलोय, काय नेमकं मनात येतं आता? कारण खूप लोकांनी वाट बघितली होती अशा सामन्याची, सुट्ट्या काढल्या होत्या, हाफ डे टाकले होते, खूप थापा मारल्या होत्या त्यासाठी, पण नेमकी मॅच हारली। नाही, आज म्हणजे आमचं प्रचंड निराशा आलेली आहे आम्हाला आज। खरं तर आम्ही आज इतकं मन लावून हे करत होतो की इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकेल अशीच आमच्या ह्याच्यात खात्री होती, परंतु आज ऑस्ट्रेलियानी खूप चांगलं ते खेळले। आज कोहलीची विकेट ही माझ्या दृष्टीने खूप टर्निंग पॉईंट होती मॅचचा। कोहली खेळेल, रैना अंडरडॉग आहे तो खेळेल, धोनी जोपर्यंत होता तोपर्यंत आशा वाटत होती, पण धोनी गेला तर आम्हाला प्रचंड आज म्हणजे खूप निराशा आलेली आहे। जरी सगळ्यांना वाटलं आपण आज पराजित झालोय, पण आपण पाकिस्तानला हरवून आपण निश्चित वर्ल्ड कप आणल्यासारखा हा आनंद माझ्या मनात आज पण आहे। अक्षरशः एकतर्फी मॅच झाली आणि त्यामुळे त्याचं दुःख सगळ्यांना जास्त आहे। अर्थात पाकिस्तानला हरवलं हा जो नेहमीच्या सर्वच विश्वचषकांमधल्या स्पर्धेतला आनंद जो असतो तो मात्र मिळाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यामुळं आजची मॅच हरली असती तरीसुद्धा ते जे दुःख आहे ते पाकिस्तानवरच्या विजयानं काही प्रमाणात कमी केले असंही म्हणता येईल। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम TV, पुणे।